सोनं देणारा चमत्कारी तलाव. गरीब साक्षी आपल्या डोक्यावर एक कपड्यांचं भरलेलं गाठोडं घेऊन जात होती, खूप गरमीत, आणि ते पण पायी. साक्षीने खूप मळलेले कपडे घातले होते. माहिती नाही कुठपर्यंत मला आणि माझ्या परिवाराला अशा गरिबीला कधी तोंड द्यावं लागेल. देवा, आमची अशी गरिबीची अवस्था, जी परिस्थिती आली आहे त्याच्यापासून आम्हाला दूर कर. खूप गरमीत पायी चालून साक्षी खूप दम देऊ लागली. तेव्हा ती तलावाजवळ येते आणि त्या तलावाच्या किनाऱ्याजवळ बसून दुपारच्या उघड्या गरमीत ती आपल्या हाताने कपडे धुत असते. किती ऊन आहे. थोड्याच वेळात अचानक गरमीमुळे साक्षीला चक्कर येऊ लागतात आणि ती बेहोश होऊन तिचे डोकं दगडाला लागतं आणि त्यानंतर एक टोकदार दगड तिच्या पायात सुद्धा लागतो आणि डोक्याला लागलेला मार आणि पायाला लागलेल्या मारामुळे तिच्या शरीरातून रक्त निघायला लागतं. आणि तेवढ्याच वेळात एक सुंदर मुलगी साक्षी जवळ येते. तिला बघून असं वाटत होतं जणू काही ही एक परी आहे. अरे, ही मुलगी कोण आहे? हिच्या डोक्यातून तर रक्त निघतंय. आणि तेव्हाच ती मुलगी साक्षीच्या पायातून चप्पल काढते आणि त्या तलावात चप्पल फेकून देते. त्यानंतर साक्षी तिच्या पायाला आणि डोक्याला कपडा बांधते. मला तर ही फार दुःखी बाई वाटते. मला हिच्या भूतकाळात जाऊन हिच्या जीवनात काय काय घडलं हे माहिती करून घ्यायला हवं. तेव्हा ती मुलगी साक्षीच्या डोक्यावर हात ठेवून आपली डोळी बंद करते आणि तिच्या डोळ्यासमोर एक छोटासा मोनपूर नावाचं गाव आढळतं. गरीब साक्षी आपल्या छोट्याशा घरात आपल्या नवऱ्याबरोबर अजित, सासू सासरे, मीनाक्षी आणि तिच्या 2 नंदा रिया आणि पायल सोबत बसून चहा पित होती. अहो, तुम्ही कधी आणणार किराणा? घरात फक्त आजच्या पुरतच धान्य आहे. साक्षी, माझं आत्ताच बोलणं झालं कारखान्याच्या मालकाशी. त्यांनी यावेळी कुठल्याही कामगाराचा पगार दिला नाहीये. ते जेव्हा कधी पैसे देतील तेव्हा मी सगळं सामान घेऊन येईन. साक्षी आपल्या सासरी, आपला नवरा अजित, सासू सासरे, मनदीप, मीनाक्षी आणि 2 छोट्या नंदांबरोबर रिया आणि पायल सोबत खूप गरिबीत आपले जीवन जगत होती. साक्षी आणि अजितचं लग्न काही दिवसापूर्वीच झालं होतं. अजित त्या मैनपूर गावात एक कारखान्यामध्ये मजदुरीचं काम करत होता. त्याला त्याच्या कामाचे रोज 200 रुपये मिळायचे. एवढ्या कमी पैशात अजित आणि त्याच्या परिवाराचं घर नाही भागत होतं. दुसऱ्या दिवशी रोजच्या वेळी अजित आपल्या कामावर जात होता. रिया, जरा मला औषध देतेस का तू? मनदीपला हृदयाची बिमारी होती. तेव्हा रियाचं लक्ष औषधीच्या डब्यावर जाते आणि ती औषध संपलेली होती. बाबा, तुमचं तर औषध संपलं आहे. काय? आता कसं आणू आपण औषध? अजित जवळ तर आता पैसे सुद्धा नाही आहे. सासूबाई, मी मेडिकलमध्ये जाऊन ही औषध उधारीत घेऊन येते. जेव्हा पैसे येतील तर त्या शॉपवाल्याला आपण पैसे परत करू. सासऱ्याला रोज औषध घेणं गरजेचं आहे. ठीक आहे बेटा, जा आणि उधारीतच घेऊन ये. पायल बेटा, तू चूलवर डाळ ठेव. मी परत आल्यावर पोळ्या टाकेल. साक्षी बाहेर जाते. साक्षीचं सासरचं घर खूप गरीब होतं. त्यांच्या घरात गॅस सुद्धा नव्हता. ती चुलीवर स्वयंपाक करायची. रात्रीच्या वेळी अजित जेव्हा कारखान्यातून परत येत होता, तो दमून गेला होता आणि पायी येत होता. आज सुद्धा मालकांनी मला माझ्या कामाचे पैसेच दिले नाहीत. आता मी काय करू? घरात सगळं सामान सुद्धा संपत आलं आहे. तेवढ्याच वेळात मागून एक बाईक घेऊन अजित सोबत काम करणारा एक माणूस येतो आणि अजितला आपल्या बाईकवर बसून घेऊन जातो. आणि तेवढ्याच वेळात जोरात एक ट्रक येतो आणि अजित आणि त्याच्या मित्राला उडवून चालला जातो. त्या हादस्यात अजितचे 2ही पाय कापले जातात. जेव्हा ही बातमी अजितच्या परिवाराला मिळते आणि
ते सगळे लोक खूप रडत असतात. अजित बरा व्हावा यामुळे मनदीपनी आणि मीनाक्षीने आपल्या घरातले सगळं सामान विकून टाकलं. काही दिवसानंतर अजित आता मरेपर्यंत अपंगच राहील आणि तो विकलांग चेअरवर बसून राहील. सकाळची वेळ, सगळेजण घरात बसले असतात. हे सगळं काय चाललंय माझ्या मुलाबरोबर? मीनाक्षी आता आपल्या कुटुंबाचं सर्व काही कसं काय भागणार आहे? किती वाईट मुलगा आहे ना मी. ज्या वेळेला मला माझ्या कुटुंबाचं सहारा बनणं भाग होतं, त्यावेळी मीच माझ्या कुटुंबाच्या डोक्यावर भार बनलो आहे. हे बघा, तुम्ही स्वतःला दुखवू नका घ्या. जे घडायचंय ते तर घडेलच. साक्षी, किती मोठं कुटुंब आहे ना आपलं. घरात 2 तरुण बहिणी आहेत माझ्या. आता या दोघींचं लग्न आणि पूर्ण कुटुंबाचं पालन पोषण कोण करणार आहे? आजपासून मी बाहेर जाऊन काम करेल आणि पैसे कमवेल आणि आपल्या परिवाराला चालवेल. हो दादा, आता तू दुःखी नको होस. रिया आणि मी पण वहिनीसोबत बाहेर जाऊन काम करू, सोबत मिळून कमवू, तर घरची परिस्थिती थोडी बरी होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिया, पायल आणि साक्षी तिघेही जण कामाच्या शोधात गावात निघतात. आणि आता उधारीत किराणा आणि औषध घेतल्यामुळे साक्षीवर खूप कर्ज होतं. आणि तेव्हाच रिया आणि पायलला त्याच गावात सेठ बन्सीलालच्या घरी रोज 100 रुपयाच्या रोजावर घरात सफाई करायचं काम मिळत असते. आणि साक्षी त्याच गावात लोकांचे कपडे धुवायचे काम करते. काही दिवस असेच निघतात. साक्षी रोज सकाळी गाववाल्यांचे कपडे घेऊन तलावाजवळ धुवायला जाते आणि तिथे पूर्ण दिवस कपडे धुवून ती सायंकाळी घरी येते. या कामातून तिला, साक्षीला 200 किंवा कधी 300 रुपये मिळते. आता घरातला खर्च साक्षी, रिया आणि पायलमुळे होत होतो. एके दिवशी सायंकाळी रिया आणि पायल बन्सीलालच्या घरी सफाई करत होती. त्या दिवशी बन्सीलालचा मुलगा रोहन आणि त्याचा मित्र राहुल होता. दोघही जण घाणेरड्या नजरेने रिया आणि पायलला बघत होते. रोहन, किती सुंदर मुली आहेत बघ या दोघी पण. तेवढ्याच वेळा राहू आणि रोहन रिया आणि पायल जवळ येतात. काय जाने मन, मी ऐकलं तुमच्या दोघींचं अजून लग्न झालेलं नाहीये. हवं तर आपण दोघं एकत्र होऊ शकतो. हा, रिया आणि पायलला त्या दोघांची नियत बरी वाटत नव्हती. तेवढ्यात रोहन जेव्हा रियाला हात लावतो आणि तेवढ्यात रिया आणि पायल दोघांनाही धक्का देऊन तिथून निघून जातात आणि घरी येऊन रडता रडता आपल्या परिवाराला सगळी गोष्ट सांगतात. काय? मी त्या दोघांना सोडणार नाही. अजितराव, तुम्हाला माहिती आहे ना की रोहन किती बदमाश आहे. रिया आणि पायल, तुम्ही दोघी उद्यापासून कामावर नाही जायचं. आता तुम्ही दोघी वयात आल्या आहात. आता अशा वयात बाहेर जाऊन काम करणं तुमच्यासाठी सुरक्षितेचं नाहीये. त्याच्यानंतर रिया आणि पायलचं घराबाहेर जाऊन काम करणं कायमचं बंद झालं. त्या कारणामुळे परिवाराची पूर्ण जबाबदारी फक्त साक्षीच्या खांद्यावरच आली. काही दिवस असेच निघून जातात. एक दिवस अचानकपणे मीनाक्षीची तब्येत खूप खराब होऊन जाते. तेव्हा सगळेजण हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जातात. मीनाक्षी ताईंना हृदय विकार झाला आहे. तुम्ही आता लगेच 2 लाख रुपयांची व्यवस्था करा, कारण आपल्याला लगेच मीनाक्षीची बायपास सर्जरी करावी लागणार आहे. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. काय? माझ्या मीनाक्षीला हृदय विकार झाला आहे का? साक्षी बाळा, आता आपण 2 लाख रुपये कुठून आणणार आहोत? एकतर ही गरिबी आम्हाला खूप त्रास देत आहे, वरना हा त्रास बंद होत नाही आहे. तेव्हाच मनदीप मीनाक्षीच्या इलाजासाठी स्वतःचं घर विकून टाकतो आणि सगळेजण भाड्याच्या एका छोट्याशा घरात राहायला जातात. काही दिवसानंतर साक्षी परत कपडे घेऊन तलावाजवळ येते आणि तेव्हा ती सुंदरशी मुलगी जी साक्षीच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती ती आपली डोळे उघडते
तेव्हा साक्षी शुद्धीत येते. अरे, तुम्ही कोण आहात? साक्षी, मी एक जादूची परी आहे. मी आपल्या जादूने तुझ्या जीवनात जे काही दुःखाचं घडलं आहे ते सगळं मी माहिती करून घेतलं. तुझ्या जीवनात फार दुःख आहे. या छोट्याशा वयात तू किती काही दुःख बघितलं आहे. हेच माझं जीवन आहे बहीण. आता तर असं वाटतं की माझ्या जीवनात प्रत्येक वेळी दुःखच दुःख लिहिलं आहे. असं त्रासाचं जीवन जगण्यापेक्षा तर मेलेलं बरं. उठ साक्षी, आणि या तलावातून तू तुझी चप्पल काढ. साक्षी तलावात जाऊन आपली चप्पल काढते, तर ती काय बघते तर तिची चप्पल सोन्याची झाली असते. अरे, माझी ही चप्पल सोन्याची कशी झाली? साक्षी जेव्हा मागे वळून बघते तर ती परी तिथे नसते. अरे, ती परी कुठे गेली? हा चमत्कार बघून साक्षीला काहीच कळत नाही. तेव्हा अचानक तिच्या हातातली एक सोन्याची बांगडी तलावात पडते. अरे, माझी बांगडी! साक्षी जेव्हा पाण्यात आपली पडलेली बांगडी काढते तर ती मेटलची ती बांगडी सोन्याची झालेली असते. हा चमत्कार बघून साक्षीला काहीच कळत नाही. अरे, ही बांगडी सोन्याची झाली, हे कसं झालं? मला असं वाटते हा तलाव जादूचा तलाव आहे. याच्यात जे काही वस्तू जात आहे ती सोन्याची बनून येते. तेव्हा साक्षी एक एक करून तिच्या स्वतःचे सगळे सामान ती तलावात टाकते. त्याच्यानंतर ती सगळ्या गोष्टी सोन्याच्या बनतात. एवढं मोठं सोनं! आता तर आमची सगळी गरिबी दूर होईल. तेव्हा साक्षी तो सगळं सोनं घेऊन आपल्या घरी जाते आणि आपल्या परिवाराला त्या जादूचं सोनं देणारं तलावाबद्दल सांगते. एवढं मोठं सोनं बघून सगळेजण आनंदित होतात. काय, जादूचा तलाव? अरे वा साक्षी, आता आपण सगळे गरिबीतून बाहेर पडणार आहोत. हो आई, बाबा, आता आपलं पण स्वतःचं मोठं घर होईल. आता आपण पण श्रीमंत झालो आई बाबा. हे बघून सगळेजण खूप आनंदित झाले. तेव्हा साक्षी ते सगळं सोनं घेऊन विकून त्या पैशांनी त्याच गावात एक खूप मोठं आणि सुंदर घर घेते आणि आपल्या सासऱ्याला आणि नवऱ्याला एक खूप मोठं किराण्याचं दुकान उघडून देते आणि रोज ते सोनं देणाऱ्या तलावाजवळ जाऊन तिथून सोनं काढत असते आणि आपली गरिबी दूर करत असते. त्यानंतर साक्षी आपल्या दोन्ही नंदाचं लग्न खूप धूमधडाक्यात करते. काही महिन्यानंतर एक दिवस साक्षी त्याच जादूच्या तलावाजवळ जाते. त्या तलावाचं सगळं पाणी सुकलेलं असतं आणि तिथे एक म्हातारी बाई बसलेली असते. अरे, या तलावाचं पाणी सुकलं कसं? मला असं वाटते आज पण तू सोनं काढायला आली होती. हो, पण तुम्हाला कसं माहिती? तुम्ही कोण आहात? हा जादूचा तलाव मीच आहे. मी बऱ्याच वर्षापासून जादूचं तलाव बनून तुझ्यासारख्या मजदूर आणि गरीब लोकांची सहाय्यता करते. आज माझ्या जीवनाचा आखरी क्षण आहे आणि या आखरीच्या क्षणी तुला जे मागायचं आहे ते तू मागू शकते. अच्छा, तसं तर माझ्याजवळ सगळंच काही आहे. फक्त एकच कमी आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याचे कापलेले पाय परत आणू शकता का? माझ्या नवऱ्याचे पाय नाही पाहून मला खूप त्रास होतो. त्याच्यासाठी तुला एका वस्तूचं बलिदान द्यावं लागेल. मी माझ्या जवळचे सगळे पैसे देऊ शकते. फक्त माझ्या नवऱ्याचे पाय वापस आले पाहिजे. तेव्हाच ती एक म्हातारी बाई साक्षीला एक कागद देते. या कागदावर जे नाव लिहिले आहे, तुम्हाला या 10 लोकांची मदत करावी लागेल. एवढं बोलून ती म्हातारी बाई तिथून गायब झाली. कदाचित
या 10 लोकांची मदत करून माझ्या नवऱ्याचे पाय परत येतील. तेव्हा साक्षी त्या कागदात लिहिलेल्या प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन बघते. तर ती काय बघते तर ते 10चे 10 लोक अजित सारखे अपंग असतात. त्यांचे पण 2 पाय नसतात आणि ते आपल्या गरिबीत जीवन काढत असतात. हे बघून साक्षी खूप रडत असते. तेव्हा त्या सगळ्यांची मदत करून त्यांची गरिबी दूर करते. लोकांचं म्हणणं खरं आहे, जी वस्तू एकदा जाते ती कधीच पलटून परत येत नाही. पण मला आनंद अशा गोष्टीचा आहे की मी या सगळ्या अपंग लोकांची मदत करू शकली. त्यानंतर साक्षी आपल्या परिवारासोबत आनंदात आपलं जीवन व्यतीत करते. सुंदरवन नावाचं एक जादुई जंगल होतं, जिथे जनावरं आणि माणसं सगळेजण एकत्रित राहायचे. जंगलात प्रकृती देवीचं राज्य होतं, ज्या कारणामुळे जंगलात खूप सुंदर सुंदर फुलं आणि फळं उगत होते, जे पृथ्वीवर अजून दुसरीकडे कुठेच नव्हते. तिथले सगळे झाड हिरे मोत्यांसारखे चमकत होते. जय हो प्रकृती माता. हे माता, आपण आमच्या जंगलात अशाच प्रकारे कृपा करत राहावी. इथले फळं आणि फुलं पूर्ण जगामध्ये चांगल्या पैशात विकले जातात. म्हणून आम्हा सर्व जंगलवासियांना आपल्या राज्यात कुठल्याही प्रकारचं दुःखाचा सामना करावा लागत नाही. एक दिवस धनी नावाचा माणूस तिथून जात होता आणि त्याची नजर त्या जंगलावर पडते. तो या जंगलाला बघून वेड्यासारखा होतो. वाह 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 वाह, हे जंगल किती सुंदर आहे. जर या जंगलावरती मी कब्जा केला तर मी करोडपतीवरून सरळ अरबपती बनेन. मी आता लगेच माझ्या माणसांना फोन करतो. ऐका साथीदारांनो, लवकर सुंदरवनात या. काहीच वेळात धनीसिंगचे प्रत्येक व्यक्ती तिथे येऊन जातात आणि धनीसिंग त्या सगळ्यांना घेऊन शेरसिंह आणि जग्गूकडे घेऊन जातात. नमस्कार महोदय, तुम्हा दोघांपैकी या जंगलाचा राजा कोण आहे? मला काही महत्वाचं बोलायचं आहे. या जंगलाची खरी महाराणी प्रकृती देवी आहे, जिने मला या जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांचा राजा आणि जग्गूला माणसांचा राजा बनवला आहे. मला सांगा, तुम्हाला असं काय महत्वाचं बोलायचं होतं? धनीसिंग खूप सारे पैसे आणि हिरणाचं मांस जग्गू आणि शेरसिंहाच्या समोर ठेवून म्हणतो की माझी छोटीशी भेट तुम्ही स्वीकार करा महाराज. जंगलाच्या बाहेर राहणारा जंगलात येऊन आम्हाला लाच देत आहे. यात काहीतरी गडबड दिसतेय. तसही आम्हाला वनवासाशिवाय दुसऱ्या कोणावरही विश्वास नाहीये. लगेच सांगा की तुम्ही इथे का आला आहात. खरी गोष्ट अशी आहे की मला हे जंगल खूपच आवडलं आहे. जर आपण दोघांनी हे जंगल माझ्या हवाली केलं तर आयुष्यभर मजा कराल. आणि आम्हाला आयुष्यभर मजा करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? अरे बाबा, मी तुला पैशांनी मालामाल करून टाकेन आणि शेरसिंगला आयुष्यभर ताजं मांस खायला देत राहीन. आणि काय, मी या जंगलाचं चांगल्या प्रकारे रक्षण करीन. धनीरामची ही गोष्ट ऐकून शेरसिंग खूप रागात येतो आणि पंजाने त्याच्यावर वार करतो आणि त्याला पकडतो. आमच्या समोर एवढा घाणेरडा प्रस्ताव ठेवण्याची तुझी हिम्मत तरी कशी झाली? हे जादुई जंगल प्रकृती देवीचं आहे. या जंगलात केवळ आदिवासी आणि प्राणीच राहू शकतात. तुझ्यासारखे लालची लोक नाही, जे काही पैशांकरता पूर्ण जंगलाची वाट लावतात. धनीसिंग घाबरून म्हणत असतो की तुम्ही तर उगाच रागावत आहात महाराज. मी विचार केला, एवढ्या सुंदर जंगलावर नक्कीच कोणा चोरांची नजर असेल. म्हणूनच तर मी तुमच्या भल्यासाठी हा प्रस्ताव ठेवला होता. मला तर तूच चोर वाटतो आहेस. तू आमची काळजी करू नकोस धनीसिंग. आम्ही प्राणी आणि आदिवासी या जंगलात वर्षानुवर्षे एकसाथ आनंदात दिवस घालवत आहोत. आणि राहिली गोष्ट चोर लुच्च्यांची, तर प्रकृती देवी स्वतः या जंगलाचं रक्षण करते. शेरसिंह आणि जग्गूचं जंगलाविषयी हे प्रेम बघून धनीसिंग आपली हार म्हणून तिथून निघून जातो आणि आपल्या घरी येऊन त्या जादुई जंगलाचं आपल्या हाती यायला पाहिजे त्याची षडयंत्र रचतो. समुद्र जरी सुकला किंवा आकाश जरी फाटलं, काही झालं तरी ते जंगल मी मिळवूनच राहीन. ते जंगल जेवढं हिरवगार आहे त्यावरून असं वाटतं की त्या जंगलाच्या खाली बरचसं सोनं असू शकतं.
जेव्हा धनी सिंग एकटा बडबड करत असतो तेव्हा त्याची बायको रज्जू म्हणते, काय झालं हो, तुम्ही एकटे एकटे काय बोलत आहे? बाहेर लाकडाचा खाडूक पडलेला आहे, त्याला तोडा, मला स्वयंपाक करायचा आहे. धनी सिंग बाहेर जाऊन लाकूड तोडत असतो आणि त्याच्यावर जोर जोराने मारत असतो, पण ते नाही तुटत. तेव्हा रज्जू म्हणते की तुम्ही एवढे मोठे सेठ झाले आहेत, पण तुम्हाला एवढी पण अक्कल नाही की हे सगळे एकत्रित राहतील तर हे तुटणं खूप मुश्किल होईल. त्यामुळे याला एक एक करून काढा आणि त्याला तोडा. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्याला एक आयडिया येते आणि तो आनंदात येऊन म्हणतो की तुझे खूप खूप धन्यवाद रज्जू राणी. आता मला हे कळलं की मला त्या जादुई जंगलावरती कसा कब्जा करायचा आहे. फूट पाडा आणि शासन करा या नीतीने. आता त्या जंगलावरती मी कब्जा करूनच राहीन. एक दिवस धनी सिंग जंगलात रात्रीच्या वेळी लपून जाऊन शेरसिंहाच्या मागे जातो आणि त्याला जोरात मारतो. आणि तो अशी अफवा फैलवतो की त्याला आदिवासींनी मारलं. त्यामुळे जंगलातले सगळे जनावर खूप रागवतात. या आदिवासींनी आपल्या मागे आपल्याला धोका दिला आहे, यांना आपण जिवंत नाही सोडायचं. बदल्याच्या भावनात आपलं चांगलं वाईट ते जनावर सगळं विसरतात आणि वेळ बघताच ते एक आदिवासीला मारून टाकतात. ही सगळी घटना एक आदिवासी बघतो आणि तो येऊन आपल्या राजाला सगळी बातमी सांगतो. त्यामुळे आदिवासी आणि जनावरांमध्ये घमासान युद्ध होते आणि त्यात काही आदिवासी आणि जनावर मेले जातात. अरे देवा, हे काय झालं? आपल्या जंगलाला कोणाची नजर लागली? या आदिवासींनी अशा प्रकारे आपल्या बरोबर खोटेपणा दाखवला नसता तर आपण किती आनंदात राहिलो असतो. ज्या प्रकारे जनावरांना पश्चाताप होत होतं त्याच प्रकारे आदिवासींना पण पश्चाताप होत होता. पण असं झालं तरी कसं काय? वर्षानुवर्ष आम्ही असं मिळून मिसळून राहायचो, अचानक अशी दुश्मनी कशी काय झाली? एक गोष्ट म्हणून आपल्याला त्यांच्याशी बोलून समाधान शोधायला पाहिजे. तुझं बोलणंही बरोबर आहे. समाधान शोधण्यासाठी जग्गू जंगलाच्या शेरणीला बोलवतो. सांगा महाराज, आम्हाला का बोलवलं आहे? सिंहेण, मला सांग की आमचा मित्र सिंहाला कोणी मारलं? खुनी स्वतः सांगतो की खून कोणी केलं? तुमच्या माणसांवर कधीच विश्वास ठेवायला नाही पाहिजे. हे तू काय बोलतेस ताई? मी आणि शेरसिंगचा खुनी? हो, आमच्या महाराजांना तूच मारला आहेस. तू खुनी आणि धोकेबाज आहेस. धोका तर तुम्ही प्राण्यांनी दिलाय. आम्हा माणसांना वाटलं असतं तर तुम्हाला पिंजऱ्यामध्ये आम्ही डांबून ठेवलं असतं, पण आम्ही तुम्हाला आमच्यासारखंच स्वातंत्र्य राहू दिलं. याचाच फायदा उचलून तुम्ही प्राणी आज आम्हा आदिवासींना मारून खात आहात. तोंड सांभाळून बोला महाराज. सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार आहोत. हो, तुमच्या सर्व प्रजातीला आम्ही संपवून टाकू. शांत बस मूर्खा. जर यापुढे अजून काही बोललास तर तुम्हा सर्वांना इथेच मारून टाकीन. धमकी कोणाला देतो? युद्ध करायचं असेल तर या मैदानात. दोघां गटांमध्ये घमासान युद्ध होते आणि त्यांना बघून प्रकृती देवी खूप नाराज होते आणि दगडाच्या मूर्तीहून प्रकट होऊन रागाने म्हणते की थांबून जा. हे तुम्हा लोकांना काय झालं आहे? आपापसात युद्ध करून तुम्ही लोक स्वतःचा जीव घेणार का? माते, यांनी आमच्या बऱ्याचशा साथीदारांना मारला आहे. आम्ही यांना जिवंत नाही सोडू शकत. आई, हे एक नंबरचे खोटारडे आहे. यांनी माझ्या नवऱ्याला मारला आहे आणि यांना जंगलात एकटं राहायचं आहे. दोन्ही गटांची गोष्ट ऐकून प्रकृती देवी खूप नाराज होते. या जंगलातल्या सुंदरतेचं कारण फक्त मी नव्हती, पण तुमच्या लोकांच्या वागण्या आणि सात्विकतेमुळे एक ऊर्जा प्रगट होती. त्यामुळे या जंगलाची सुंदरता होती. पण आज तुम्हा लोकांची त्या सात्विक ऊर्जाता पाहून राक्षसी ऊर्जा प्रगट झाली आहे. म्हणून मी या जंगलाला आज सोडून जात आहे. पण जाता जाता प्रकृती देवी काहीतरी म्हणून जाते. मी स्वतःहून सगळं काहीच नाही सांगू शकत. जर तुला समजा असेल तर समजा, कारण तुम्ही लोक निर्दोष आहात. तथास्तु. देवीचं गेल्यानंतर दोन्ही गट खूप विचार करत असतात. काही वेळपर्यंत त्यांना अजिबात काही कळत नाही की देवी काय म्हणून गेली आहे. देवीचं नाराज होऊन गेल्यामुळे हिरवगार जंगल एकदम सुकून जातं. त्यामुळे सगळेजण विचार करायला लागतात. तेव्हा एक चालाक कोल्हीण शेरणीला म्हणते की एक बोलू राजकुमारी, मला असं वाटते आपल्यामध्ये फूट पाडणारं कोणाची तरी साजिश आहे. म्हणजे काय? मला त्या धनी सिंगवर शंका आहे, जो काही दिवसापूर्वी आपलं जंगल हडपायला आलं होतं. कोल्हींची ही गोष्ट सिंहाला खूप चांगल्याने पटतं. ती लगेच जग्गूला भेटते
जग्गू महाराज, मला असं वाटतं की आपसात भांडणं लावणारा तो धनीसिंगची चाल आहे. आपल्यात फूट पाडून त्याला हे जंगल हवं आहे. मला सुद्धा तुमच्याशी हेच बोलायचं होतं महाराणी. मला सुद्धा त्या धनीरामवर याच गोष्टीचा संशय होता. तर आपल्याला काय करायला हवं? धनीरामला आपण त्याच्याच प्लॅन मध्ये फसवूया. आता सिंहानी आणि जग्गू ठरवून एक प्लॅन बनवतात आणि धनीसिंगला जंगलात बोलवतात. मला माहिती होतं तुम्ही मला नक्कीच बोलवाल सरदार. बोला, काय करायचंय? मी तुला हे जंगल द्यायला तयार आहे, परंतु मला खूप सारं असं धन हवं आहे. मिळेल ना, पण त्या सिंहिणीचं काय करायचं? सिंहिणीला मी समजवीन, आणि जर ती नाही समजली तर तिला मारून टाकेन. खूप समजदार आहात सरदार. हाच प्लॅन तर मी बनवला होता, पण तुम्ही शहाणे आहात म्हणून तर मरण्याआधीच हे समजलात. तू तिच्या हिश्श्याचं धन सुद्धा बरोबर घेऊन ये. त्यासाठी धन कशाला? अरे बाबा, त्यासाठी तर आयुष्यभर ताजं मांस देण्याची गोष्ट झाली आहे. तुम्हाला समजलं नाही शेठ? आपण त्यांना धन देऊन टाका आणि त्याच पैशाने त्यांना ताजं मांस देण्याची जबाबदारी ही आमची असेल. समजलं? धनीसिंग त्या जग्गू सोबत डील करून तिथून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी करोडो रुपये घेऊन तो जंगलात येतो. वा सिंहिणी, शेवटी तुला सुद्धा मानावंच लागलं. जर मान्य नाही केलं असतं तर तू मला मारून टाकलं असतं, म्हणूनच तुझी गोष्ट मानली. तुम्ही दोघेही खूपच समजदार आहात, नाहीतर शेर सिंग सारखं तुम्हा दोघांनाही मरावं लागलं असतं. शेर सिंग सारखं याचा काय अर्थ आहे? अरे बाबा, शेर सिंगला आम्हीच मारलं होतं. मारलं आम्ही आणि उगाचचं नाव आलं तुमच्यावर. नाहीतर मी केलेल्या प्लॅन नुसार तुम्ही दोघंही आपापसात लढूनच मेला असतात. मग धनीसिंग जग्गू आणि सिंहनीला आपल्या प्लॅन बद्दल सांगतो. हे सगळं ऐकून सिंहनीच्या डोळ्यातून राग फुटत असतो. याचा अर्थ शेर सिंहाला मारून आमच्या दोघांमध्ये फूट पाडणारा तो तूच आहे. हो, पण मी तुला आज एवढं धन देणार आहे की ज्यामुळे तू दुसरं लग्न करून आरामात आपलं जीवन व्यतीत करू शकते. धनीसिंग, तू कदाचित विसरला असेल, आम्हा जनावरांना तुझ्या हे कागदाच्या नोटांचा काही उपयोग नाही आहे. हो, परंतु तुला सुद्धा पैसे द्यायची डील जग्गूने केली होती, म्हणून मी खूप सारे पैसे इथे घेऊन आलोय. धनीसिंहाची ही गोष्ट ऐकून सगळेजण हसायला लागतात. तुला असं वाटते तू आपल्या मर्जीने इथे आलायस? तू इथे आला नाही, तुला इथे बोलवल्या गेला आहे. याचा काय अर्थ? जेव्हा आम्हाला हे कळलं की आमच्या मैत्रीमध्ये तूच फूट पाडली आहेस, तेव्हा आम्ही तुलाच फसवून इथे आणण्याचा प्लॅन बनवला होता. आणि तू खूप चांगल्या पद्धतीने आमच्या प्लॅन मध्ये फसलास. आता आम्ही तुझं सर्व धन लुटणार आहोत आणि तुला खाऊन सुद्धा टाकू. आणि थोड्याच वेळात सगळे आदिवासी त्या धनीसिंगचा पैसा घेऊन निघून जातात आणि सगळे जनावर धनीसिंग आणि त्याच्या माणसांना मारून टाकतात आणि खातात. आणि त्या दिवसानंतर एकट्याची किंमत काय असते हे त्यांना माहिती पडते. जे एक आहे त्यांना कोणीच हरवू शकत नाही. बघितलं सिंहिणी, प्रकृती देवी आपल्याला हेच समजवत होती की जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. हो, यानंतर आपण आपसात कधीच नाही लढू. सत्य काय आहे ते तुला कळलं हे समजून मी खूप प्रसन्न झाले. आता प्रत्येक वेळ मी तुझ्या सोबत राहील. आणि जेव्हा देवी माँ परत येते तेव्हा सगळेजण आनंदित होतात. त्या दिवसानंतर सगळेजण एकत्रित राहून खूप आनंदित राहतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.